दोन ब्लाऊजची एक सोबत आपण कटिंग बघणार. तर नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड या नावाने. दोन्ही चॅनलला सपोर्ट करा. आता आपण अगोदर 38 चेस्टमध्ये कमी उंचीमध्ये ब्लाऊज कटिंग केलेली. आता कस्टमरचं 2 ब्लाऊज होते 80 पॉईंट आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करायचं, तर म्हणून मग मी अगोदर पेपर पॅटर्न काढले आणि नंतर आपण तेच ठेवून याची कटिंग करणार. तर सगळ्यात अगोदर आपण बाही कटिंग करायची, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आता कस्टमरची जेवढी बाही आहे तेवढी आपल्याला बाही घ्यायची. आता याला थोडासा जॉईंट येईल, तर आपल्याला घडी किती घ्यायची ते चेक करण्यासाठी अगोदर आपण माप घेणार. हर एक व्हिडिओमध्ये सांगितलं मी, तुम्ही तुमच्या याच्यानुसार माप घ्यायचे. तिरकं माप जेवढं येतं तेवढं आपल्याला घडीला वापरायचं आहे. 8.5 इंच माप आलं. आता आपल्याला 10 इंचाची घडी लागते जवळजवळ. आता आपल्याला 2 साईडला जॉईंट येतील. हे जॉईंट पूर्ण आतमधून जातात फिटिंगमध्ये, तर काही हरकत नाही. 8.5च्या घडीवर एक आपल्याला पॉईंट द्यायचा आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन ठेवायची. आता ही लाईन आपण जवळजवळ सरळ जरी केली तर काही हरकत नाही. आता जे कस्टमरचं माप आहे आपण लिहून ठेवलेलं, कस्टमरची बाही आहे 5 इंच. आता नीट लक्षात घ्या, आपला हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे. कस्टमरची बाही आहे 5.25 इंच, 5.25 इंच. आणि आपल्याला पुढच्या साईडने मुडपावं लागतं हात शिलाई करण्यासाठी. तर सरळ आपण 1 इंचाची जरी आपण डायरेक्ट लाईन आखून घेतली तरी चालते. आता हे पण तुम्ही किती मुडपता त्याच्या आवडीनुसार असते, तर मी 1 इंच ठेवते. आता ह्या लाईनपासून आपण 5.25 वर एक मार्किंग करू आणि अर्धा इंच त्याच्यामध्ये आपण शिलाईसाठी ठेवू. तर ही लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची. आता जर आपला अस्तरचा ब्लाऊज जर असता तर त्याच्यामध्ये किती इंच गेलं असतं? 1 इंच गेलं असतं पूर्ण माप. समजा 5ची बाही 5.25ची बाही आहे, तर डायरेक्ट आपण 6 इंचावर एक मार्किंग करून आपण कटिंग करून टाकली असते बाही. नंतर आपल्याला 3 इंच खाली आले. आता आपण याला आकार देऊन घेऊ. आता 5.25 इंच बाही आहे, तर दंड घेर आहे 6.25 इंच. त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन. आता ही शिलाई मार्जिन आपण ह्या साईडला जोडली आणि इथं ह्या साईडला जोडले. आता आपण याची कटिंग करू. आता हा पॉईंट आपल्याला इथं थोडासा टच करायचा आहे, म्हणजे आपल्याला सेंटर लक्षात येईल. आता मी अशी कटिंग का केली का ज्यावेळेस आपण मुडपतो तर त्यावेळेस एकदम इझीमध्ये हा कपडा मुडपला जातो आणि हा पॉईंट पर त्याला मिक्स होऊन जातो. तर इकडच्या साईड कधी आपल्याला हे करायची, तसं कटिंग करायची का ज्या वेळेला आपण हा जॉईंट जोडून घेतो त्यावेळेला. आता आपण एक सोबत 2 ब्लाऊजची कटिंग करतोय. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण तुम्ही लक्षात घ्या. आता आपण ही फिटिंगची जी लाईन आहे ती आपण कधी कट करायचं? आपण हाही बाकीचं ज्यावेळेस जोडून झाल्याच्या नंतर उरलेला कपडा पूर्ण कट करायचा आहे. आता हे झालं आपलं बाही पूर्ण. आता परत एकदा आपल्याला खालीवर जे झालेला कपडा आहे ते आपल्याला सरळ आता मी तुम्हाला हमेशा सांगितले की मी जे काम दाखवते टोटल काम मी कस्टमरच्या कामावरच दाखवते. तर भरपूर साऱ्या पॉझिटिव्ह कमेंट असतात आणि चांगल्या कमेंट असतात, तर सगळ्यांना थँक्यू.
जे नवीन असतात त्यांनी जुने व्हिडिओ जाऊन बघा, ज्यांना समजत नाही. सगळं सोपं दाखवण्याचाच प्रयत्न करते. आता आपण 38 साईजमध्ये पेपर कटिंग केलेली, कारण पीस आपला कमी होता. आता हा झाला पाठीचा भाग, तर मी तो उचलला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अजिबात कुठं काही करायचं नाही, कारण ह्याच कस्टमरच्या याच्यानुसार आपण मापानुसार आपण हा पेपर पूर्ण कट केला आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कमी जास्त अजिबात करायचं नाही. मग जसं आहे तसं मी तुम्हाला ॲडजस्ट कसं करायचं पिसावर ते दाखवते. हा गळ्याचा पॉईंट आला तर मी तिथं काढून घेतला. आता आपण गळा काढून घेऊ. आपण 9.5 इंचाचा गळा कट केलेला. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी जाऊन बघा. 9 इंचाचा गळा होता, आपण 9.5 वर कट केला. अर्धा इंच आपलं शोल्डर मोडपण्यात जातं, बरोबर. आता उरलेल्या जागेमध्ये आपण क्रॉस पट्टी ॲडजस्ट करायचे. क्रॉस पट्टीमध्ये कुठेही कमी जास्त नाही, कारण आपण अगोदरच 1.5 इंच याच्यामध्ये जास्त घेतले. आणि तसंच मग हा जो उरलेला कपडा आहे हा, तर आपल्या पाठीच्या पट्ट्यांना काहीच अडचण येत नाही. आपण त्याच्यामध्ये पाठीची पट्टी काढून घेऊ. जिथं तुम्हाला ॲडजस्ट होईल त्या ठिकाणी तुम्ही ठेवा आणि कटिंग करा, म्हणजे कपडा वाया जाणार नाही याची काळजी घ्या. कारण आपल्याला काय होतं, बाकीच्या पट्ट्या त्या पण काढाव्या लागतात. गळापट्टी अखंड कपडा लागतो त्याला. आता इथं मला वाटतं योग्य आहे, जास्त कपडा वाया जात नाही. आता याला मॅचिंगनुसार आपल्याला आतमधल्या साईडने क्रॉस पट्टी काढावी लागेल अस्तरमध्ये. आता आपल्याकडे बऱ्याचशा वेळेस ब्लाऊज शिवल्याच्या नंतर अस्तर शिवल्याच्या नंतर आपल्याकडे थोडंफार कपडे उरतात, तर ते कधी टाकून द्यायचे नाही. जे मोठी साईज आहे ते जपून ठेवायचे, अशा वेळेला काम येतील. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला कटोरीसाठी कपडा उरते आणि बाकीच्या आपल्या छोट्या मोठ्या पट्ट्या. तर बाकीचा डबल आता याला 4 क्रॉस पट्टे लागते, त्याच्यामध्ये 2-2च निघणार. तर 2 वरच्या साईडला घ्यायच्यात आणि जे आपण अस्तरच्या वापरणार त्या खालच्या साईडला जातील. अशा हिशोबाने आता हे जसं आखून घेतले त्यानुसार आपल्याला कटिंग करायची. आता ज्यांनी 38 साईजमध्ये पेपर कटिंग पाहिली नसेल त्यांच्यासाठी ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला जाऊन बघा, व्हिडिओ अपलोड असेल. आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. एकदम परफेक्ट आपली कटिंग आणि फिटिंग आहे. तर मी परत एकदा सांगते, सगळे कामं कस्टमरच्या कामावरच दाखवते. तर आपण जसं आखून घेतले तशी कटिंग करू. व्हिडिओ जास्त मोठा होतो, जेवढं समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तेवढा मी केला. आता जेवढं समजवायचं ते तुमच्या हातामध्ये आलं. आता जसं आखून घेतलं तसं मी कटिंग करणार आणि स्टिचिंग करणार. झाल्याच्या नंतर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघू शकतात का मी हा ब्लाऊज कसा शिवला आहे. तर पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.